कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे बुधवार, तर आज आमच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज जेवण स्टॉलवर जातो. तर व्हेजमध्ये आम्ही डाळ बनवली आहे, बटाट्याची भाजी आहे, चवळीची आमटी आहे, परत भात आहे. तिथे आज नॉनव्हेजमध्ये आम्ही बनवलं आहे कलेजी पेटा, परत कलेजी पेटानंतर आम्ही बनवलं आहे चिकन. तर चिकन म्हटलं तर आमच्या स्टॉलवर फेमस आहे आणि कलेजी पेटा पण फेमस आहे. नॉनव्हेजच्या दिवशी ना डबल जेवण बनवायला लागतो आणि मग त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं लेट होतो. लेट म्हटलं आधी व्हेज बनवायला लागतो, व्हेज बनवून झाल्यानंतर मग नॉनव्हेज बनवायला लागतो. तर त्यामध्ये थोडा लेटच होतो. तर त्यामुळे घरात ना निघता ब्लॉग करता आला नाही. तर मी बोलली चला आजचा दिवस कशाला मी वाया घालू, तर मी शूट करते करून. तर बघा आजचा नॉनव्हेजचा वार असल्यामुळे ना तसं डबल जेवणला खूप टाईम लागतो. त्याच्यानंतर आम्हाला चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या, म्हणजे 150 चपात्या आम्हाला बनवायला लागतात. तर इथे आता मी लाटून देते बहिणीला आणि मग बहीण भाजून घेणार आहे चपात्या. आणि खूप चपात्यालाच आम्हाला ना 1 तास लागतो, 1-1.5 तास लागतोच. कारण एका जागेवर बसून एवढे चपात्या लाटायचे, परत ती भाजून घेणार, त्याच्यात आमचा जास्ती वेळ जातो. आणि बाकी नॉर्मल जेवण व्हेज आणि नॉनव्हेज जेवण बनवायला ना जास्त टाईम नाही लागत, म्हणजे असं उठबस करायला लागतो. आणि चपात्याच्या टायमाला ना आमची हालत खूप खराब होते. तर आज कदाचित मी स्टॉलवर जाणार नाही, कारण चपात्या झाल्या नव्हत्या एवढ्यात आमच्या. त्यामुळे चपात्या त्या लाटून झाल्या तर थोडा आम्ही आराम करू आणि मग बाकीचे कामं करू. आणि हा ब्लॉग आहे ना बुधवारचा आहे आणि हा मी थोडा शूट केलेला होता. मी बोले पुढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करून, पण मी चपात्याच लाटता एवढी थकले की पुढचा ब्लॉग मी दाखवलंच नाही आणि केलाच नाही. टू माय चॅनल, कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. तर चला आज खूप लेट झालं उठायला. मेन गोष्ट 7 वाजता उठली, ह्याच्यानंतर आंघोळ झाली आहे. आता एका साईडला मी दूध ठेवलं आहे, एका साईडला चाय ठेवली. चाय म्हणजे झालीच आहे माझी. आता चाय पिऊन घेते आणि स्टॉलचं जेवण बनवायला जाते बहिणीकडे. आज गणेश जयंती पण आहे. आता संध्याकाळचे वाजायला आले, म्हणजे रात्रीचे वाजायला आले 8:45. संध्याकाळची 7ची पूजा मी करून घेतली बाप्पाची. आणि आता मी चालली आहे, तुम्हाला तर माहिती आहे आज गणेश जयंती आहे. तर माझ्या एका मैत्रिणीकडे गणपती बाप्पा येतो आहे. बाप्पाच्या आधी पाया पडून येते, त्याच्या आधी मी माझ्या मंदिरामधले बाप्पांची पूजा कशी केली ती दाखवते. तर तुम्हाला माहिती आहे आज आहे गणेश जयंती. आणि सकाळी मी खूप घाईघाईमध्ये बहिणीकडे निघालेली होती जायला, म्हणजे स्टॉलवर जाण्यासाठी. तर मी सकाळी काय पूजा केली नाही, ही पूजा नेत्रा मॅडमनी केलेली आहे सकाळची पूजा. मी फक्त आली आणि बाप्पाच्या आता संध्याकाळी पाया पडली आणि त्यांना दुर्वा दिला. त्याच्यानंतर त्यांना निवेद दाखवायचं होतं, तर मी उकडीचे मोदक आहे ना आणलेले होते. तर मी बोलले चला ते दाखवूया करून. आणि सकाळची नेत्राने केलेली पूजा ना मला खरंच खूप आवडली आणि तिने खूप छान पूजा केलेली होती गणपती बाप्पाची. तिला मी सांगितलेलं होतं मला सकाळी खूप घाई होते नेत्रा, की तू मंदिरामधल्या देवांची पूजा करल. तर ती बोली मम्मी मला माहिती आहे कशी करायची पूजा, तू जा टेन्शन नको घेऊ. आणि तिने खरंच खूप छान पूजा केलेली होती, खूप सुंदर बाप्पाला छान सजवलेलं होतं. आणि मी फक्त येऊन पाया पडली आणि बाप्पाला दुर्वा ठेवले, सापांचा पूल ठेवलेला होता. त्याच्यानंतर आज गणेश जयंती म्हटलं तर त्यांना तिलांचे लाडू नाही तर चिकी ठेवायचं असतं, पण मी उकडीचे मोदक ठेवलेले होते. इथे मी आले आता माझ्या मैत्रिणीच्या घरी, कारण तिच्याकडे पण गणपती बाप्पा येतो गणेश जयंतीच्या दिवशी. तर तिने आमंत्रण दिलेला होता. तर मी चला जाऊन येते. आणि छोटंसं झुल्यावर गणपती बाप्पा बसलेले, त्यांना पण चुला दिला मला छान वाटलं. आणि तिथे मग मी दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलेली होती, तिच्याकडे पण गणपती बाप्पा येतो. मग त्या बाप्पाच्या पण पाया पडली आणि मग तिचं जेवण होतं तिच्याकडे, तर जेवलो बिवलो आणि घरी आलो. त्याला फायनली आली घरी आता आणि वाजले रात्रीचे 10:30. जेवून तर आली मी, पण पोरींसाठी जेवण बनवायचं आहे मला आता. बघते नेत्रा माझ्याकडे. मी जास्ती नाही जेवली, थोडं जेवली. आणि आता चला आता स्वयंपाक बनवून घेते. अजून का मिस्टर आले नाही आहे, पण आपण जेवू.